नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, तुम्हालाही असं चटपटीत खावंसं वाटत असेल, रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर चला आज आपण बनवूया झटपट तयार होणारा अख्खा मसूर पुलाव राईस. त्याकरिता मसूर 2 तास भिजत ठेवले, तांदूळ 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, घरात असलेल्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यात 2 पळी तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडून गरम झाल्यानंतर त्यात जिरी मोहरीचा तडका दिला. जिरी मोहरी तडतडू लागल्यानंतर 3-4 पाने कढीपत्त्याचे घातले. कढीपत्ता चांगला तडतडू लागल्यानंतर त्यात तयार केलेले अद्रक लसूण ठेचून घेतलेला तो घातला. तसेच त्यात कांदा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. कांदा व अद्रक लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. असेच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक करायला विसरू नका. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कांदा व लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. कांदा व लसूण फ्राय करून झाल्यानंतर त्यात कट केलेली शिमला मिरची, बटाटा, टॅमॅटो, गाजर त्याही भाज्या घालून घेतल्या. भाजीला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक करून सर्व भाज्या तेलामध्ये सोडून चांगल्या फ्राय करून घेतल्या. असं केल्याने चवीला सुंदर व टेस्टही चांगली येते. सर्व भाज्या एक एक करून फ्राय करून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून तेही चांगले हलवून घेतले. मीठ पहिले घातल्याने भाज्या चांगल्या शिजल्या जातात. भाजीला चांगले तेल सुटल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला सर्व मसाले घालून तेही चांगले फ्राय करून घेतले. मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर त्यात भिजवलेले अख्खा मसूर घालून तेही चांगले एकजीव करून घेतले व 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेतले. मसूर 10 मिनिटं शिजल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घातले व चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले. सर्व चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घालून घेतले. गरम केलेले पाणी घातल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालून मीडियम आचेवर चांगले शिजू दिले.